बीड जिल्ह्यामध्ये मुंडे कुटुंबात झालेल्या समेटामुळे राजकीय चित्र बदललंय। राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच राजकीय ट्रॅकवरती आले। परिणामी जुने राजकीय वाद मागे सारून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। मात्र हे काही लोकांना आवडलेलं दिसत नाही असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। पाहूयात। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमधील एका दशकापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आलाय। दोघांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। मात्र 4च वर्षात दोन्ही नेत्यांचे मार्ग वेगळे झाले। इतकंच नव्हे तर 2019 मध्ये परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभवही केला होता। पण आता धनंजय मुंडेच पंकजा मुंडेंच्या विजयासाठी बीड मतदारसंघात प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। मधल्या काळात भलेही आम्ही विचाराने वेगळे असलो तरी घरामध्ये आमचं काही मतभेद राहिले नव्हते आणि पुन्हा नियतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यानंतर राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्हाला एकत्र आणलं। मी कुटुंबातला एक, माझे वडील गेल्यानंतर माझे वडील सर्वात मोठे, त्यामुळे आता मी घरात मोठा आहे। त्यामुळे माझ्या लहान बहिणीची निवडणुकी ती एक पालक होत आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय वाद कसा निर्माण झाला ते आता पाहूयात। गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं। 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आणि 2009 मध्ये राजकीय पटलावर पंकजा मुंडेंची एंट्री झाली। विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आणि इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती। जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी त्यांचा उमेदवार निवडून आणला। परळी कृषी उत्पन्न बाजार समिती ही ताब्यात घेतली। 2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली। ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले होते। एका दशकाच्या राजकीय संघर्षानंतर दोघे बहीण भाऊ पुन्हा एका पक्षात नसले तरी महायुतीत एकत्र आहेत। त्यामुळे राजकीय समीकरण बदलली आहे। काही जणांना महायुती झाल्यानंतर ज्या पद्धतीची झाली त्यावेळेसही काही जणांना वाईट वाटलं। आता आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर मला तर असं कुठं जाणवलं नाही बीड जिल्ह्यामध्ये प्रचार करत असताना। उलटा हा बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या मनातला उत्साह दिसतोय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे महायुतीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पुन्हा एकत्रितपणे राजकारण करतायत। दोन्ही बहीण भाऊ एकत्रितरित्या काम करत असल्यानं राजकीय मतभेद नक्कीच संपुष्टात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।